जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालेलं आहे, तेव्हा शासनानं त्वरित पंचनामे करून त्यांना मदत द्यावी ही पहिली आग्रहाची मागणी या निमित्तानं आपल्या माध्यमातून सरकारला करतो। दुसरी बाजू, परवा जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाच्या निवडीनंतर या जिल्ह्यातले माजी मंत्री आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांनी एक अतिशय कुचकट आणि दुसऱ्याचं राजकारण अडचणीत यावं या उद्देशातून त्यांनी एक माझ्यावर स्टेटमेंट केलं। मी जयंत पाटलांना हेच सांगू इच्छितो, तुमचा काळा इतिहास मला काढायला भाग पाडू नका। तुम्ही भाजपमध्ये येण्यासाठी किती वर्ष प्रयत्न करताय आणि किती वेळा उंबरे झिजवलेत याचा साक्षीदार म्हणून सुद्धा संजय पाटील आहे। आत आपणाला घेत नाहीत तरी सुद्धा सलोख्याचे संबंध राहावेत आणि आपल्या राजकीय कारकिर्दीला त्रास होऊ नये या उद्देशानं तुम्ही कुणाकुणाशी ॲडजस्टमेंट करता या बाबी सगळ्या मला माहिती आहेत। स्वतःच्या मतदारसंघापासून गावातले दोन्ही गट आपणच सांभाळायचे, एकमेकाला झुजवायचं आणि कार्यकर्त्यांचं खच्चीकरण करायचं। तुम्हाला वाटत असेल की तुम्ही काही या जिल्ह्यातले राजकीय बोलके भावले म्हणून काही लोकांना वापरलं, खांद्यावर हात ठेवून तुम्ही कुणाकुणाशी विश्वासघाताचं राजकारण केलं, तेव्हा ते काढायला मला भाग पाडू नका। संजय पाटील हा संघर्षातनं तयार झालेला, लोकांनी तयार केलेला कार्यकर्ता आहे। लोकसभेला पराभव झाला, विधानसभेला पराभव झाला, त्याला कारणं अनेक आहेत, पण कुणाच्या दारामध्ये जाऊन माझं राजकीय पुनर्वसन करा म्हणणारा हा संजय पाटील नाही। आलेल्या परिस्थितीला सामोरं गेलो, लढलो, लोकांनी न्याय दिला, म्हणून राजकीय जीवनामध्ये मला लोकांनी माझ्यावर विश्वास ठेवला आणि माझ्या पाठीची शक्ती उभा केली। राजकारणामध्ये पहिल्यापासून मी सांगत होतो की जिल्हा परिषदची इलेक्शन झाल्यानंतर अजितदादांची दुर्दैवी दरम्यान, जिल्हा परिषद इलेक्शनच्या दरम्यान अजितदादांचा दुर्दैवी विमान अपघातात मृत्यू झाला। त्यानंतर निकाल लागले आणि मग अशा पद्धतीनं मी मागणी केली की आमच्या नेत्यांना एक आदरांजली ठरेल आणि आम्हाला तुम्ही या सगळ्या दृष्टिकोनातून अध्यक्षपद द्या, ती मागणी केली। पण आदल्या दिवशी ती चर्चा झाली, त्यांनी सांगितलं की देऊ शकत नाही आत्ता, पुढं बघू। त्याच्यानंतर एका मोठ्या नेत्यानं तिथं सांगितलं की साहेब आपण हे डिक्लेअर करू की 1.25 वर्षानंतर बदल करायचे। त्याच्या आधी एकदा बसलो, त्यावेळेला 2.5 वर्षाची मागणी होती त्यांची, सगळ्यांना संधी द्यायची असेल तर आपणाला 1.25 वर्ष करणं गरजेचं आहे अशी मागणी केली। काही बैठका झाल्या, पण आमची मागणी हीच होती की आमच्या पक्षाच्या उमेदवाराला अध्यक्षपद तुम्ही पहिल्यांदा द्या। दादांचा या विमान अपघातामध्ये मृत्यू झाला आणि खऱ्या अर्थानं त्यांना ती श्रद्धांजली ठरेल म्हणून ही मागणी होती। त्या दिवशी आमच्या बैठक झाली आणि काही घडामोडी, आज मी त्या बोलू इच्छित नाही, पण काही घडामोडी मला तिथं समजल्यानंतर मी सरळ, आम्ही माणसं सगळी बसलो होतो, सगळे नेते होतो, तिथं मी ती विचारणा केली आणि मग मी ठरवलं की अशा विश्वासघातकी माणसांच्या बरोबर राहण्यापेक्षा आपल्या पक्षाच्या नेत्या सुनेत्रा वहिनींचे फोन आले, पार्थ पवारांचे फोन आले, मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं की आपण सगळं हे मिळून करूया, म्हणून मग मी तिथं जाऊन तिथनं तशा 3 महिलाही तयार होत्या, पण मी आज नावं इच्छित नाही, त्यांना तिथं ते सभापतीपद देतील, पण 3ही महिला तयार होत्या। अशी 5 माणसांची जुळणी होती
पण लाईट घालवली, महिलांना भीती घातली, फोन काढले, अनेक बाबी झाल्या. संजय पाटील गाडीतनं, आम्ही 4-5 जण होतो, त्यात बाबासाहेब तात्या आमचा होता, प्रमोद शेंडगे होतो, मी होतो आणि कोण एक 4घच गाडीत होतो. आम्ही तिथनं जाऊन आणली. संजय पाटलाचं धाडस तुम्ही बघितलंय. काल निकाल लागल्यावर सुद्धा एकटा संजय पाटील त्या घोळक्यातनं तिथं आला. घोषणा माझ्याजवळ, मी ज्यावेळी याजवळ आलो त्या बंद झाल्या होत्या. या सगळ्या प्रक्रिया त्यांना माहिती आहेत. त्या विषयाकडं जयंत पाटलांनी आगीशी खेळ खेळू नये. ज्यांनी विश्वासघाताचं राजकारण आयुष्यभर केलं आणि भाजपमध्ये येण्यासाठी काय काय चाललंय ते मला बोलायला लावू नका. तुम्ही तुमच्या पक्षाचे जरूर नेते आहात. तुम्ही मला पाठवून देण्याइतपत मी कधी तुमचं नेतृत्व स्वीकारलेलं नाही, कधी नेता म्हणून तुम्हाला मानलेलं नाही किंवा नेता म्हणून तुम्ही मला कधी मदत केलेली नाही. त्यामुळं या सगळ्या प्रक्रियेमधून तुम्ही जे काही बालिशपणाचं, पोरकटपणाचं वक्तव्य केलं आणि कुठंतरी पार्टीमध्ये संभ्रमावस्था असावी अशा पद्धतीची चाल खेळली, ती परत खेळू नका. या निमित्तानं त्यांना माझा इशारा आहे.